आपण काय केलेले वेगवेगळे प्रिपोजिशन शिकलेलो आहोत. पण आज मी तुम्हाला काही सोपे ट्रिक्स शिकवणार आहे की ती गोष्ट आली की हेच प्रिपोजिशन वापरायचं आहे, है की नाही. तर आपण हे तर परवाच बघितलेलं आहे. सांगा बरं, हे काय आहे? टाइम. कोणतं पण टाइम आलं तर एक प्रिपोजिशन वापरायचं. कोणतं? तर ऍट. कोणतं वापरायचं? ऍट. घड्याळ कुठलंही टाइम येऊ द्या, मग ऍट 5 o'clock, ऍट 4 o'clock, ऍट 1 o'clock, त्याच्या पुढे काय येणार? ऍटच येणार. ओके. आता बघा, मंथ म्हणजे महिना. मंथ म्हणजे जे आपले 12 महिने आहेत ते. कोणताही महिना येऊ द्या, त्या महिन्याच्या पुढे काय येणार आहे? इन. इयर येऊ द्या. जे कोण आपले वर्ष येतील 2021 म्हणजे 2025, 2026, कोणतं येऊ द्या इयर, त्याच्या पुढे काय येणार आहे? इन. काय येणार आहे? इन. सीझन म्हणजे ऋतू. कोणते पण आपले 3 ऋतू आहेत, त्यातला कोणताही ऋतू येऊ द्या, विंटर येऊ द्या, समर येऊ द्या, रेनी येऊ द्या, त्याच्या पुढे काय लागणार आहे? इन समर, इन विंटर, इन रेनी. बघा, डेज म्हणजे दिवस. आठवड्याचे किती दिवस आहेत? हाऊ मेनी डेज इन द? 7 डेज. आणि डेट की तारीख. बघा, तुम्ही लग्नपत्रिका एखादी इंग्रजीमध्ये तुम्ही बघितली तर तिथं तारीख दिलेली असते, तर तिथं लिहिलेलं असतं बघा, ऑन द, है की नाही? ऑन. काय येतं? ऑन. म्हणजे हे जे 3 प्रिपोजिशन आहेत, हे गोष्टी आल्यानंतर वापरायच्याच. आणि हे तुम्ही पाठ करायचे, लिहून ठेवायचा, चार्ट बनवा आणि पुन्हा हे वाचन करा. तुमचे 2 मार्क स्पर्धा परीक्षेतील फिक्स. कारण यातला एक तरी प्रश्न स्पर्धा परीक्षेला तुम्हाला स्कॉलरशिपला येतो. तर आता ह्या रिकाम्या जागा आहेत. तुम्हाला समजलं? टाइम आले की काय वापरायचं? मंथ, इयर, सीझन आले की, आणि डेज आणि डेट आले की. तर पहिल्यांदा कोण येतंय मग? चला या, कार्तिकीय. फ्रायडे डेज आहे त्यामुळं ऑन येणार. छान, व्हेरी गुड. फ्रायडे डेज आहे त्यामुळं ऑन येणार. चला पुढे कोण येतं नेक्स्ट? चला अवनिया. नोव्हेंबर हे मंथ आहे, मंथ आलं की इन. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बघा की नोव्हेंबर हे काय? मंथ, म्हणून तिने इन लिहिलं. ओके. चला अहिल्या. 5 o'clock टाइम आहे म्हणून ऍट. व्हेरी गुड. 5 o'clock टाइम आहे म्हणून तिथे काय येणार आहे? ऍट. चला कोण सोडवतंय आता पुढचं? चला अर्णव. विंटर इन. विंटर इन. विंटर काय आहे रे मग? विंटर काय आहे? काय? सीझन. काय आहे? सीझन. विंटर काय आहे? सीझन. म्हणून काय येणार आहे? इन. ओके. चला आशुतोष. 2026 हे इयर आहे, मग इथे इन येणार. बरोबर आहे? बरोबर आहे ना? कारण हे काय आहे? इयर आहे, साल आहे, मग ते इन येणार. चला पुढे. चला शिवम. ऑक्टोबर डेट आहे त्यामुळं ऑन येणार. छान, व्हेरी गुड. ती डेट आहे, काय आहे? तारीख आहे, म्हणून तिथे काय येणार आहे? ऑन. चला विश्वराज. 10 PM हे टाइम आहे म्हणून ऍट येणार. व्हेरी गुड. हे टाइम आहे म्हणून ऍट 10 PM. चला पुढे कोण येते? चला कार्तिकीय सोनवलकर. मंडे डे म्हणून छान, व्हेरी गुड. मंडे काय आहे? डे आहे म्हणून ऑन येणार आहे.
बघा हा चार्ट तुम्ही घरी बनवा, हे पाठ करा. खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला समजलेलं आहे. समजलं ना?